नमस्कार मित्रांनो, श्री संत ज्ञानेश्वर माऊलींनी हरिपाठाच्या 4थ्या अभंगामध्ये माणसांसाठी म्हणजे मानवजातीसाठी कोणता उपदेश दिला आहे, हे आपण संपूर्ण अर्थासह जाणून घेऊया. चला बघूया. भावे विन भक्ती, भक्ती विन मुक्ती, बळे विन शक्ती बोलू नये. कैसेनी दैवत प्रसन्न त्वरित, उगा राह निवांत सिन शिवाया. सायासे करीसी प्रपंच दिननिसी, हरिसी न भजसी कोण्या गुणे. ज्ञानदेव म्हणे हरिजप करणे, तुटले धरणे प्रपंचाचे अर्थ. भक्ती म्हणजे मानसिक स्तरावर संपूर्ण समरसता. ही समरसता साधली जाते अतिप्रेमाने, आवडीने, भावाने. जिथे भाव आहे तिथे प्रेम आहे. ही आसक्ती विषयांच्या पातळीवर सर्वच जीव अनुभवत असतात. पण ही आसक्ती विषयाचं आणि इंद्रियाचं मिलन झालं की कमी कमी होत जाते. एक क्षण तृप्तीचा आला की मन माघारी फिरतं. या अनुभवाच्या अगदी उलट स्थिती भक्तीच्या द्वारातून भक्त उपभोगत असतो. तो नाही भेटला तरी त्याच्या प्रतीक्षेत सुद्धा आनंद आहे आणि ही भक्ती असल्याशिवाय संसारातून मुक्ती मिळत नाही व अंगात बळ असल्याशिवाय प्रचंड शक्तीच्या गोष्टी बोलून उपयोग काय. प्रश्नचिन्ह. भक्ती म्हणजे प्रयास नाही तर प्रसाद आहे. भक्ती म्हणजे सायास नाही तर सहजता आहे. प्रपंचात वस्तू पर्यंत करूनच मिळतात, तर पारमार्थिक लाभ हा प्रसादाने प्राप्त होत असतो. प्रभू प्रसन्न होण्यासाठी शुद्ध भावानं निवांत राहावं लागतं. परमार्थात स्वतःच्या प्रयत्नाने काहीही होत नाही. उगाच शीण म्हणजे थकवा मात्र पदरी पडतो. जे होत असतं ते त्याच्या संकल्पाने व कृपेनेच होत असतं. तुकाराम महाराज म्हणतात, बैसोनी निवांत शुद्ध करी चित्त, तया सुखा अंत पार नाही. प्रपंचातील गोष्टी मिळवण्यासाठी आपण रात्रंदिवस बैलासारखे राबत असतो, पण देवाचं नाम घ्यायला मात्र आपल्याला एक क्षण सुद्धा फुरसत नसते. पण आपण त्या श्रीहरीचं भजन का करीत नाही. प्रश्नचिन्ह. आपला कुठला दुर्गुण त्या श्रीहरीचं भजन करण्याच्या आड येत असतो. कर्जदाराला दिलेलं कर्ज व्याजासहित वसूल करण्याची कुटिलता ज्याच्याकडे असते तोच सावकार होऊ शकतो असे नाही, आणि कोणताही प्रयत्न करून ही वसुली जर झाली नाही तर शेवटचा उपाय म्हणून सावकार कर्जदाराच्या घरासमोर धरून बसून राहतो. त्याच प्रकारे प्रत्येकाच्या दारात प्रपंचाने जणू धरण धरलं आहे. हे धरण आसक्तीवर आधारलेलं असल्यामुळे ते काही केल्या सुटत नाही. हे सुटण्यासाठी खात्रीलायक उपाय अखंडपणे श्रीहरीचा नामजप करणे हा आहे. याने जीव प्रपंचाच्या धरण्यातून मुक्त होतो. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी.